पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात शिष्टमंडळ-स्तरीय चर्चा, आरोग्य, शिक्षण, कृषी, अर्थकारण आणि सांस्कृतिक देवघेवी विषयक सामंजस्य करार. भारत रशिया दरम्यान 2030 पर्यंत संयुक्त वित्तीय सहकार्य विषयक आराखड्यावर सहमती. भारताकडून रशियन नागरिकांना मोफत पर्यटक व्हिसाची पंतप्रधानांची घोषणा. गेल्या 8 दशकात जागतिक उलथापालथींच्या काळातही भारत रशियाची मैत्री ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ. पंतप्रधान, हा दौरा द्विपक्षीय संबंधांना नव्या उंचीवर नेईल, पुतिन यांनी व्यक्त केला विश्वास. युक्रेन संघर्षात भारताची भूमिका तटस्थ नाही तर शांततेला पाठिंबा देणारी. शांततेच्या सर्व प्रयत्नात भारत योगदान देईल, पंतप्रधान. रिझर्व्ह बँकेनं द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात केली पाव-टक्क्यांची कपात. जीडीपी विकास दर वाढल्यानं महागाई आणखी कमी होण्याचा व्यक्त केला अंदाज. राज्यात महायुती सरकारची वर्षपूर्ती. विकास आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीत कुठलेही अडथळे येऊ न देता संस्था म्हणून काम केल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. वक्फ मालमत्ता नोंदणीला मुदतवाढ देणं शक्य नाही, मात्र नोंदणी न केलेल्या मालमत्तांवर पुढचे 3 महिने कठोर किंवा दंडात्मक कारवाई न करण्याचं अल्पसंख्याक मंत्र्यांचं आश्वासन. आणि इंडिगो विमानसेवेच्या गोंधळानंतर वैमानिकांच्या विश्रांतीबाबतचे निर्देश. डीजीसीएनं घेतले मागे प्रवाशांच्या सुविधेसाठी. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचा पुढाकार. नमस्कार. 4:30च्या बातमीपत्रात मी